राज्यातील दुकानं, आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणं बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होऊ लागताच खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागानं शाळांना नोटिसा बजावल्या होत्या. यानंतर शहरातील 401 पैकी 248 शाळांनी केवळ मराठीत नामफलक बसवलेत, तर मराठी नामफलक बसवण्यास टाळाटाळ करत असलेल्या उर्वरित 153 शाळांना शिक्षण विभागानं पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 8 दिवसात नामफलक मराठीत न बसवल्यास शाळा मान्यता रद्द प्रस्ताव करण्याचा शासनाकडे पाठवण्याचा इशारा देण्यात आलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 769 खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि महापालिकेच्या शाळा आहेत. यामध्ये ठाणे महापालिकेच्या 95 प्राथमिक, 7 माध्यमिक अशा एकूण 102 शाळा आहेत, तर 209 खासगी अनुदानित आणि 560 विनाअनुदानित शाळा आहेत. यामध्ये 401 इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. राज्यातील दुकाने, आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणं बंधनकारक आहे. असं असतानाही त्याकडे शाळांकडून दुर्लक्ष होत होतं आणि पालिका शिक्षण विभागाकडूनही ठोस कारवाई होताना दिसून येत नव्हती. या विरोधात काँग्रेस पक्षानं काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. यामध्ये शाळांच्या इमारतींचं बांधकाम परीक्षण करावं आणि मराठीत नामफलक लावावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनीही अशीच मागणी यापूर्वी केली होती. राजकीय पक्षांची मागणी आणि आंदोलनानंतर शिक्षण अधिकारी कमलकांत म्हेत्रे यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवलं होतं. यामध्ये महापालिका शाळा सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, अनुदानित, स्वयं अर्थसहाय्य, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. त्याचबरोबर शाळांमधील सर्व पत्रव्यवहाराची भाषा देखील मराठीच असावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील 401 इंग्रजी शाळांपैकी 248 शाळांचे नामफलक मराठीत केल्याची माहिती पुढे आली आहे.